हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं मी आणि माझी कला या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. थंबनेलवरून तुम्हा सर्वांच्या लक्षात आलंच असेल, की आज आपण कोणती रांगोळी पाहणार आहोत. तर ही रांगोळी दिसायला जरी अवघड असेल, पण शिकायला खरंच खूप सोपी आहे. आपण सर्वप्रथम साहित्य पाहूयात. रेक्झिन, फर वूलन, कात्री, एक मार्कर, मेजरमेंट टेप, एक पेपर, ग्लू गन, ग्लू स्टिक. आता सर्वप्रथम आपण एका पेपरवरती दोन्ही बाजूने 12-12 इंचावरती मार्किंग करून घेऊयात. आडवे आणि उभे दोन्ही बाजूने आपण इथे 12-12 इंच घेतलेले आहेत. आता हे मार्किंग करून घेतलेले आपण जो पेपर आहे तो इथे आपण कट करून घेऊयात. आता दोन्ही बाजूने आपण मोजून पाहूयात. बरोबर आपले 12 इंच भरलेले आहेत. आता मध्यभागीतून आपण ही आहे आपली फोल्ड केलेली बाजू, ही पहिली, ही दुसरी फोल्ड केली आपण. आणि आता जी आपण करूयात ही पेपरची तिसरी बाजू असेल फोल्ड केलेली. आता हा पेपर 3 वेळा आपण फोल्ड करून घेतलेला आहे. तिन्ही वेळेस आपण याचा त्रिकोण तयार करून घेतलेला आहे. आता हा तयार झालेला त्रिकोण दोन्ही बाजूने आपण 4-4 इंचावरती आपण ह्याचे मार्किंग करून घेतलेले आहेत आणि मध्यभागी आपण 6 इंच घेतलेले आहेत. आता हे जे तिन्ही पॉईंट आहेत आपण एकमेकांना जोडून घेऊयात. आणि सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे आपण याच पेपरचा अजून एक फोल्ड करून एक घडी करू शकतो. आणि ही केलेली घडी आहे फक्त एकाच बाजूने मेजरमेंट घेऊयात. एका बाजूने 4 इंच आणि मध्यामध्ये 6 इंच फोल्ड केली की आपला हा झाला कापणीचा आकार. आता ही घडी उघडूयात. तयार आहे आपलं हे फूल. सगळ्या बाजूने मोजून पाहूयात. बरोबर आपले भरले आहेत 12 इंच. चला तर आता हे जे तयार झालेलं फूल आहे याचा आपण स्केच रेक्झिनवरती करून घेऊयात. आता मार्करच्या साहाय्याने पेपरवरती हात ठेवला आहे मी. व्यवस्थित असं पेपर पकडायचा आहे. अजिबात इकडे तिकडे तो सरकवून द्यायचा नाही आहे. ही एक महत्त्वाची काळजी घ्यायची आहे. काही वेळेस काय होतं, पेपरला आपण पकडत नाही, अलगद तसंच सोडतो आणि स्केच करायला घेतो तर त्याचा पूर्ण आकारच बदलून जातो. त्यासाठी पेपरवरती वेट ठेवा किंवा हाताचा भार द्या. व्यवस्थित स्केच तयार करून घेत चला. आता हे आपलं तयार झालेलं स्केच जे आहे ते आपण इथे व्यवस्थित असं हळूवारपणे सावकाश कट करून घेऊयात. कटिंग करताना, स्केच करताना कुठल्याही प्रकारची घाई गडबड बिलकुलही करायची नाही आहे. व्यवस्थित असं जे हे कटिंग आहे ते इथे कटिंग करून घ्यायचं आहे. थोडाफार इकडे तिकडे कटिंग करताना कमी जास्त भाग आपला जो आहे रेक्झिनचा तंतोतंत कटिंग होत नाही स्टार्टिंगला. नंतरून व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे. आता हे आपण उलट्या बाजूने आपण फोल्ड केलेली आहे रांगोळी. आता इथे आपण अर्धा जो गोल आहे तो करून घेतला आणि पूर्ण उलगडली. आता इथं मी डब्बीचा वापर केला आहे. तुमचं जर का ड्रॉइंग छान असेल तर तुम्ही सहज हाताने इथे जो गोल आहे तो तयार करून घेऊ शकता. तर ज्या आपल्या पाकळ्या तयार झालेल्या होत्या त्यावरती हलक्या हाताने मी हाफ सर्कल तयार करून घेतले आहेत सर्व पाकळ्यांमध्ये. आता एक खराब रेक्झिनचा तुकडा होता ग्लू गन ठेवण्यासाठी, तो इथे मी वापरलेला आहे. आता मध्यभागी आपण हा जो फर वूलनचा कलर आहे, थोडासा ब्लॅक ब्राऊन टाईप आहे हा, तर तो मध्यभागी मी भरून घेत आहे. कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कोणतेही शेड यूज करू शकता. असं नाही की मी हेच कलर वापरलेत तुम्ही पण तेच वापरा, बिलकुलही असं काहीच नाही आहे. आता जो आपण मध्ये गोल तयार केला होता आपण तेवढ्याच भागामध्ये हा कलर वापरलेला आहे. आता यापुढे आपण जो येलो कलर आहे तो इथे घेतलेला आहे. आता याचे मी 4 ते 5 राऊंड इथे देणार आहेत.
व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप न करता पूर्णपणे पाहत चला, कारण व्हिडिओमध्ये छोट्या-छोट्या टिप्स आणि ज्या काही ट्रिक्स आहेत त्या तुमच्यासोबत मी इथं शेअर करत असते. यानंतरून आता हा जो जांभळा कलर आहे तो इथे मी भरून घेतलेला आहे. आपली एक पाकळी तयार झाली. त्यानंतरून आपण जी फर वूलन आहे ती कट करून घेतली. पुन्हा एकदा दुसरी पाकळी आपण सेम त्याच आकारामध्ये आपण इथं भरून घेतलेली आहे. प्रत्येकच ठिकाणी जर का आपण हा पाकळीचा आकार असाच कट करत बसलो तर आपला जो वेळ आहे तर तो बराच जाणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, कट न करता डायरेक्ट फोल्ड देऊन जी ती फर वूलन आहे ती कट न करता डायरेक्ट फोल्ड द्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे अगदी अशीच तुम्हाला चिटकवून घ्यायची आहे. याने काय होणार, जो कटिंगला वेळ जातो तो इथं वेळ आपला वाचतो. जी फर वूलनची वरची बाजू आहे ती एकदा चेक करून न सोडता ती पुन्हा एकदा व्यवस्थित चेक करायची की बाबा ती व्यवस्थित फिट झाली का, चिटकली गेली आहे का, ही तेवढी न विसरता काळजी घेत चला. आता जो या फ्लावरचा पाकळीचा आकार होता तो इथे आपला भरून कंप्लीट झालेला आहे. आता यानंतरून आपण आतल्या जो पाकळीचा आकार आहे त्यामध्ये डार्क पिंक कलर म्हणजेच इथे राणी कलर आपण भरून घेऊयात. आता याचे इथं मी 2 लाईन घेत आहे, कारण जो आपला मध्यभाग आहे यामध्ये आपण अजून एक शेड भरणार आहोत. तुम्हाला हवं तर तुम्ही एक लाईन देखील इथे भरू शकता. अजून वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन तुम्ही यामध्ये भरू शकता. तुम्ही जेवढं तुमचं डोकं लावणार आहेत आणि जेवढं काही क्रिएटिव्ह करता येईल ते करण्याचा प्रयत्न करायचा. आता ही रांगोळी मी माझ्याच आवडीने बनवलेली आहे. तर ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली नक्की मला सांगा. कलर कॉम्बिनेशन कसे वाटत आहेत हे देखील सांगा. प्रत्येक ठिकाणी जो डार्क हा राणी कलर आहे ना तो इथे मी 2 वेळा भरून घेतलेला आहे. या पुढची रांगोळी तुम्हाला कोणती हवी आहे ती सांगा. एका ताईने कमेंट केली होती की उंबरठा पट्टी रांगोळी. तर लवकरच तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर केला जाईल. कमेंट करत राहा, व्हिडिओला लाईक शेअर करत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला अजिबात विसरू नका. मॅट रांगोळीबद्दलचे जे काही तुमचे प्रश्न असतील ते माझ्यासोबत शेअर करा. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देण्यात येतील. तुम्ही हा मॅट रांगोळीचा बिझनेस स्टार्ट केला की नाही नक्की मला सांगा. आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात त्याबद्दल तुमचं काय मत आहे. आता यामध्ये आपण जो फेंट पिंक कलर होता तो आपण इथे वापरलेला आहे. या ठिकाणी तुम्ही व्हाईट कलर देखील सुद्धा भरू शकता. कलर कॉम्बिनेशन जे आपल्याला आवडतात, जे छान वाटते ते भरले तरी देखील चालतं. याला काही असं काही कंपल्सरी नाही आहे की हां या रांगोळीमध्ये हेच कलर भरा, तेच कलर भरा. आपण जे तयार करू ती डिझाईन तयार होत असते. आता पुढच्या रांगोळीमध्ये ही आज तयार केलेली जी रांगोळी आहे हीच तुम्हाला मी वॉश करून दाखवणार आहे. बऱ्याच ताईंचं म्हणणं असतं की आम्ही वॉश केलेली रांगोळी निघते किंवा जी ती फर वूलन आहे ती निघते, खराब होते. तर मी तुम्हाला वॉश करून दाखवणार आहे की खरंच ही जी मॅट रांगोळी आहे हिला वॉश जरी केलं, काही केलं तरी ती खराब होतच नाही आहे. जे आपलं फर वूलन आपण चिटकवलेलं असतं ना ते खरंच नाही निघत. मी अशा बऱ्याच रांगोळ्या मी बनवलेल्या आहेत, सेल देखील केल्या आहेत. कस्टमरला मी कस्टमाइज करून ज्या बाहेरच्या ऑर्डर आहेत ना त्या देखील मी घेतल्या होत्या, त्या देखील दिल्या. त्यांचा देखील मला
जो फीडबॅक आहे तो खूप चांगला मिळालेला आहे. त्यामुळे खरंच ही रांगोळी वॉशेबल आहे. मी स्वतः ट्राय केलेला आहे म्हणून तुमच्यासोबत शेअर करते. तुमचा काय अनुभव आहे? नक्कीच मला सांगा. तुम्ही सर्वांनी जो आत्तापर्यंतच्या आपल्या इतर जे आपण पाठीमागं व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, त्या व्हिडिओला खूप साऱ्या माझ्या मैत्रिणींनी खूप छान प्रतिसाद दिला आहे. तुम्हा सर्वांचे कमेंट्स वाचून खरंच मला खूप आनंद होतो. खूप छान कमेंट्स येत आहेत. अजून तुमच्यापर्यंत नवनवीन रांगोळी घेऊन येण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तुम्ही पण अशाच छान-छान कमेंट करत चला. आपले जे व्हिडिओ आहेत ते तुमच्या फॅमिली मेंबरसोबत, रिलेटिव्हसोबत, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि ज्या कोणा ताईंना न्यू बिझनेस स्टार्ट करायचा आहे, त्यांना या बिझनेसची आयडिया द्या. ज्या ताईंना या बिझनेसबद्दल काहीच माहिती नाही आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, की जेणेकरून कोणाला तरी स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी माझ्याकडून काही मदत होईल आणि तुमच्याकडून पण काही ना काहीशी तरी मदत होत राहील. तर बोलता चालता आपली ही जी आजची मॅट रांगोळी आहे, ती आज कंप्लीट झालेली आहे आणि याचा फायनल लूक तुम्ही पाहू शकताय. तर ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, मॅट रांगोळी नवनवीन डिझाईन शिकण्यासाठी मी आणि माझी कला या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता लास्टला जे आपण ग्लूचे धागे तयार होतात ते आपण साफ करून घ्यायचे आहेत, क्लीन करून घ्यायचे आहेत. कारण जेव्हा आपण ग्लू गनने ती ग्लू आपण चिटकवत असतो तेव्हा खूप सारे धागे तयार झालेले असतात. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. धन्यवाद.